प्राईस बघा ना, जास्त ना कमी, इक्वल. गरीबातला गरीब माणूस प्रोडक्ट वापरतो आपले. कशी प्राइस आहे? राईट प्राइस. पॅकिंग इंटरनॅशनल लेवलची. पेआउट 81%. सनेज का करावं? सनेजचं 7 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे बुवा. 400-500 कोटीची कंपनी झाली सनेज. समज में आया? पेआउट कमिटमेंटच्या अगोदर भेटणार. प्रोडक्टचे डेमो होतात म्हणून सनेज कर. विश्वास नाही डेमोवर? रिझल्ट पाय. टाक युट्यूबवर सनेजचे रिझल्टच रिझल्ट भेटतील. त्याच्यावर विश्वास नाही? आमच्या चेक्स बघ, चेकची ग्रोथ बघ. त्याच्यावर विश्वास नाही? नाही, आमच्या मर्सिडीज बघ, त्याच्यावर पण विश्वास नाही तुला? बर, आमचे फंक्शन तरी बघ, बसायला जागा असते का तिथं? त्याच्यावर विश्वास नाही? साला अशोक तोडमलचा 12 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघ, त्याच्यावर पण विश्वास नाही? आमचं स्पिरिच्युअलिटी तरी बघ. काय शिकवतोय आम्ही लोकांना? माफ करा, माफी मागा, दया करा, करुणा शिकवतोय, प्रेम करा, समजून घ्या एकमेकाचा, आत्मा समजवतोय. मेल्यानंतर काय, का जगायचं, कसं जगायचं, कुठून आलो, दुःख का होतोय, हे तरी समज. आणि हे समजत नसेल ना तर सनेज तुझ्या लायकीचा विचार सोड. तू सनेजच्या आमच्या एका छोट्याशा लीडरच्या बोलण्याचा पण लायकीच नाही झाल्या. सनेज पीव्ही 76-77% पीव्ही. कोणीच कंपनी देत नाही. प्राईस बघा ना, जास्त ना कमी, इक्वल. गरीबातला गरीब माणूस प्रोडक्ट वापरतो आपले. कशी प्राइस आहे? राईट प्राइस. पॅकिंग इंटरनॅशनल लेवलची. प्रोडक्शन रिझल्ट इंटरनॅशनल लेवलचे. त्याच्यावर पीव्ही हायर लेवलचे. बरं, पीव्ही तर हायर आहेत. डिस्ट्रीब्युशन किती? 81. पीव्ही पण, क्वालिटी पण, रिझल्ट पण, पीव्ही पण आणि पेआउट 81%. ए बाबा, जर कुठला नेटवर्किंग केलेला असेल तू लई दिवस, तर तू तुझी फॅमिली, मित्र, परिवार 5-50 लोक एकत्र येऊन स्टडी कर. महाराष्ट्रात, भारतात, दुबईमध्ये, इंग्लंड, लंडन, सिंगापूर, अमेरिकेचे प्लॅन. जर सनेज सारखा प्लॅन या जगात कुणाकडे असेल ना, चला अशोक तोडमल मुंडका कापून घेईन. एवढा खतरनाक प्लॅन आहे बॉस. आणि प्रोडक्टसाठी मार्केट किती मोठे. घरा त्याची गरज आहे. आपली पिढी आणि पुढची पिढी. जन्माला आल्यापासून आपले प्रोडक्ट आहेत. बाळ जन्माला आलं ना, गर्भवतीला पण प्रोडक्ट खाऊ घालू शकतो आणि दूध पाजायला शतावरी खाऊ घालू शकतो. काय वाटतं? नारी प्रिया खाऊ घालू शकतो. बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रोडक्ट्स आहेत. असं मार्केट आहे आपल्याला सनेजमध्ये. किती मोठा मार्केट आहे सनेजमध्ये. प्रोडक्टची गरज घरोघरी आहे. दुसरं, आपल्या प्लॅनच्या पैशाची गरज कुणाकुणाला आहे? कुणाकुणाला आहे मार्केटमध्ये? ये मौका है बॉस. घोड़े को पानी तक लेके जा सकते, पिला नहीं सकते. समझ में आया? साला सचमुच अगर कुछ करना चाहते हो, माँ बाप के लिए, बच्चों के लिए, परिवार के लिए, कुछ खुद के लिए, तो साला आज से 5, 10, 15, 16 घंटा नहीं, दिन में साला 100 घंटा काम करने का टारगेट लेकर उतरो बॉस. मग स्पिरिच्युअलिटी भेटते. आमचे लीडर्स बघा, आमचे ड्रेस कोड बघा, आमचे ब्रँड्स बघा, आमचं कल्चर बघा, आमचे पेआउट बँक स्टेटमेंट प्रमोट करतो आम्ही लोकांना. ये है सनेज की USP पॉइंट. हे सनेज की USP पॉइंट. याच्यामुळं सनेज नंबर 1 लेवलला आहे. तर आहे का तयारी सनेजला करिअर म्हणून घेण्याची? करिअर म्हणून घ्यायचे, पैसे कमवायचे. बडा पैसा, याद रखो, कान ओपन करा. बडा पैसा बडा टर्नओवर से आएगा. बडा पैसा और बडा टर्नओवर मतलब बड़ी और स्ट्रॉन्ग टीम. समझ में आ रहा है क्या? और बड़ी और स्ट्रॉन्ग टीम मतलब उसके अंदर मैक्सिमम एलओबी लेने वाले लोग. टाळ्या वाजल्या सकाळपासून. मोठं इन्कम घेण्याचे 2 पॅरामीटर आहेत. चेक करा तुमच्या टीम मध्ये किती लोक एलओबी घेतात. मॅक्झिमम लोकांनी एलओबी घेतले तर त्यांचे चेक मोठे निघतील आणि तुमचे पण चेक मोठे निघतील. लोकांचे चेक निघले नाही तर तुमचा चेक निघणार. तुम्ही सिक्युअर. पहिला पॅरामीटर, एलओबी अर्नर मॅक्झिमम टीम मध्ये पाहिजे तरच तुम्ही सिक्युअर आहेत. दुसरा पॅरामीटर, तुमचे किती लोक ट्रेनिंग, फंक्शन, मीटिंग, इव्हेंट अटेंड करतात. चेक करा. हा पॅरामीटर मध्ये तुम्ही जर फेल असताल तर तुम्हाला इन्कम भेटणार नाही. आहे का तयारी? बरं, मोठी टीम तयार करायची. काय करावं लागेल?
लोकाला घ्या, त्यांची ड्रीम बिल्ड करा. ड्रीम बिल्ड करणं म्हणजे त्यांनी सगळं सोडून एका ठिकाणी लक्ष घालणं, याला म्हणतात ड्रीम बिल्ड करणं. मिल्खा सिंग दुधासाठी पळला, नंतर कोटसाठी पळला, नंतर 45 रेस सेकंदासाठी त्या टार्गेटसाठी पळला. टार्गेट पाहिजे, ठरवा टार्गेट. लोकांचे स्वप्न सेट करा, त्यांना आपले रिझल्ट दाखवा, आपले चेक्स दाखवा, आपल्या कार्स दाखवा, आपल्या लीडर लोकांचे 1-1, 2-2, 3-3 कोटी कमवणारे काहीचे शॉर्ट्स दाखवा. ड्रीम सेट झालं ड्रीम सेट. त्यांना आता 4 गोष्टी शिकवा. ऐकायच्या कुठल्या? 4 बेसिक स्टेप. पहिली, प्लान लर्न करा. मार्केटिंग प्लान लर्न होणं गरजेचं, नाहीतर तुमच्या छोट्या छोट्या चुकामुळे तुमचे मोठे इन्कम मिस होऊ शकतात. कोणाला समजते? मार्केटिंग प्लान समजून घ्या. कारण स्टडी 15 वर्ष शिकलात ना, 17 वर्ष, काहीच 35-40 वर्षात पण कॉलेजला जातं येडं. मी विचार करतो आता काय करायचं कॉलेजला जाऊन. इथं शिका, मार्केटिंग प्लान स्टडी करा. याच्यामुळं काय होईल? तुमची फार मोठी ग्रोथ होईल. पहिला पार्ट. दुसरा पार्ट, प्रोडक्ट अंडरस्टँड करा, शरीर अंडरस्टँड करा. दुसरा पार्ट, प्रोडक्टचे बेनिफिट, इन्ग्रेडियंट काय, ते कशावर काम करतात समजून घ्या एकदा. नुसतं हे ऐकून ते ऐकून थोडा बिझनेस होईल, थोडा सेल होईल, पण अंडरस्टँड करा प्रोडक्ट्सला. थर्ड स्टेज काय? बेसिक स्टेप. 7 बेसिक स्टेप आहेत आपल्या बिझनेसच्या. ऐकायच्या? पहिलं, यूज द प्रोडक्ट, शेयर द प्रोडक्ट, लिस्ट बनाओ, कॉल इनवाइट सीखो, प्लान दिखाओ, फॉलो अप करो, और फिर सही शुरुआत करो. और फिर 8वां पाइन आहे सही स्ट्रक्चर, स्टँडर्ड स्ट्रक्चर. राईट विड्थ आणि डेप्थ. जे पण टॉप अचीवर आहेत, मोठी इन्कम घेतात, त्यांचे स्ट्रक्चर प्रॉपर असतात. काय प्रॉपर असतात? हात वर करून बोला. काय प्रॉपर असतात? काय प्रॉपर असतात? तर आहे का तयारी स्ट्रक्चरवर काम करण्याची? हे बेसिक्स पॉईंट्स आहेत. आणि त्यानंतर शो द प्लान. प्लान अंडरस्टँड करणं हा एक वेगळा पार्ट आहे, आणि प्लान दाखवणं हा दुसरा पार्ट आहे. पैसे कमवायचेत. मी एखाद्या माणसाला जॉईन केलं तर मी पहिल्याच प्लानमधून टप लव फिलॉसॉफी यूज करतो. ऐकायचं? टप लव फिलॉसॉफी. जिराफचं बाळ ज्याला मला आल्याच पडल्याच आई लात घालते. ते बाळ म्हणतो मी काय केलं? आज गपचिप बसलो होतो, बाहेर आलं लाथ घालायला लागली. गर्भात होतो, गपचिप खाऊ पिऊ घालत होती ना तू, पण साला आल्यानंतर मार खायला लागलो. बिझनेसमध्ये मी टप लव फिलॉसॉफी यूज करतो. लात मारली 2-3, ते म्हणलं लात खाते, त्याला काहीच कळत नव्हतं. लात मारत होती आई, ते कटकस उठून बसलं. उठून बसल्यावर काय केलं? आईने त्याला चाटायला सुरुवात केली. त्याला वाटलं वा कम्फर्ट, आराम झाला. आईने पुन्हा लाथा घालायला चालू केलं. ती म्हणली का आई का काय? 2-4 लाथा मारल्या लगेच पळायला लागलं. मग आईने त्याच्या भाषेत त्या संग हसायला लागली. वा 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 वा. नंतर त्याने विचारलं, आई तू मला का मारलं? म्हणली बाळा, तू जर जमिनीवर असता तुला कोणी खाल्लं असतं, म्हणून तुला लाथा घातल्या. आता मी तुला आणलंय ना, माझ्याशिवाय तुला काम करावं लागेल बिझनेसमध्ये. नाही केलं ना तुला कोणी खाईन. लोकाला इंडिपेंडेंट बनावं. नेटवर्क मार्केटिंग में जो भी काम डुप्लीकेबल होता है वही नेटवर्क मार्केटिंग है, बाकी कुछ नेटवर्क मार्केटिंग. जो भी प्लान आप दिखाओगे SSD फॉर्मूला यूज करो. शॉर्ट सिंपल डुप्लीकेबल, शॉर्ट सिंपल डुप्लीकेबल.